त्यामुळे नक्की या ट्रेकिंगसाठी म्हणलं तर तुम्ही इथे. सॉरी हा खूप त्रास देतोय. बघा मी जिथं जाईल तिथं येतोय. वेलकम टू माय चॅनल. आज मी जाते राजमाची फोर्टला. लोणावळापासून थोडं आतमध्ये आहे ते. मी तुम्हाला लोकेशन सांगेन जाताना रस्त्याने, म्हणजे मेन लोणावळापासून कुठं टर्न घ्यायचं आणि कुठून जायचं. आज आपण चाललो राजमाची. राजमाची किल्ला हा गिरिदुर्ग प्रकाराचा आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत राजमाची किल्ला आहे. आणि मित्रांनो, राजमाचीला तुम्ही जाताना गुगल मॅपने जर तुम्ही गेलात तर तुम्ही ट्रेकिंगच्या मार्गाला पोचाल. पण तुम्हाला गडाच्या पायथ्याशी जायचं असेल तर तुम्हाला लोकांना विचारत जावं लागेल. सो जाताना नीट मार्ग निवडूनच जावा. पोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी, पण खूप खराब होता रस्ता. इतका खराब ना, मी तुम्हाला सजेस्ट करते की इथं आलात ना, खरं सांगते गाडीनी या, आणि आलात तर खूप मोठा ग्रुप घेऊन या. एकटे दोघं येऊ नका, कारण रस्ता इतका जंगल टाईप आहे आणि एकट्यानं सेफ पण नाही असो. आणि बॅकअप प्लॅन घेऊन या सगळ्या गोष्टींचं, लाईक पेट्रोल वगैरे. कारण इथून पुढं 12 किलोमीटर आत आल्यानंतर काहीच नाही आहे तिथे, म्हणजे लोक पण दिसत नाहीत, इतका खराब रस्ता आहे. गड किल्ल्यांची पावित्र्यता राखावे, वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये, असे काहीतरी खूप काही सुचलंय. तेवढं वाचायला टाइम नाही, कारण आधीच खूप उशीर झाला आम्हाला. आणि तुम्हाला मी बेस्ट सजेशन देते की इथं जर आलात तुम्ही तर सकाळी लवकर या, मगच पुढे तुम्ही नीट बघू शकाल, तर खूप गडबड होईल. आमच्यासारखी चूक तुम्ही करू नका. जसे आमची चूक आहे जेजुरीमुळे झाली. लिहिलं असेल ना काय. ही तर गुफा आहे, गुफा शिवनेरी. या ना, एकटी जाऊ का? हा घाबरले का असे ना, पण या को. अरे भूतचा प्रश्न नाही, लय अंधार आहे इथं, कोणतं टॉर्च मारा. हा हा तेच सांगायचं होतं मला. काही नाही, पाणी आहे फक्त. टॉर्च मार. टॉर्च तर दिसायलाय का? ए नको, खाली जाऊ नको, पाणी. टॉर्च मार. किती मोठा टॉर्च आहे तुझा? चल बघितलं. इथं एक गुफा होती. काही नाही, 3 खोले आहेत फक्त, आणि आतमध्ये छोटे छोटे फक्त, म्हणजे खूपच छोटे खोले आहेत. आणि पाणी साचलंय सध्या तिथे. सो आत तर उतरू शकलो नाही, कारण खूपच अंधार होतं, मग कीटक वगैरे असतात. सो आम्ही आत गेलो नाही. पटपट चला बे. हे काळभैरव मंदिर आहे. पडचल काका.
इथले सगळे पाठी पुसले गेलेत ना, मग काही वाचता येत नाही, काही नाही. सो फायनली आपण किल्ल्याच्या आत तर एंट्री केलं. अरे हाँ महाराज तो भाई इनको क्या रिलैक्स बोल रहे हो? इधर से ऊपर चढ़ा हूँ यहाँ से रहे तो यहाँ से वहीं तो मटक रहे हो तुम लोग, ये बता रहे भटक रहे कब से. इथं पाणी साचण्यासाठी कुंड केलेले आहेत. त्या काळात वरपर्यंत पाणी आणायला अवेलेबल नसायचं, त्यामुळं कुंडच असतील, कारण हे काय खोल दिसेना, लगेच जमीन दिसायला लागली खाली मला. पाणी तर खूपच स्वच्छ आहे. लाइव है क्या? नहीं, मैं यूट्यूब का वीडियोस बनाती हूँ. थैंक यू. हाय. तुझं नाव सांग ना. मला खूप झालं तू उशीर झाला, तुलाही आवडलास. नाव सांग. अभिव सिंग. हो, नाईस टू. मला खूप आवडलास तू. असं स्ट्रेक कर. फाइनली आ गए करके बोलो जोर से. बोलो फाइनली आ गया. बोल. फाइनली आ गए. फायनली आपण पोहोचलोय किल्ल्यावर, पण इथे तर तो मंदिर नाही. यांचं मंदिर मी सर्च केल्यावर दिसला होता. तो खाली गेल्यावर त्यांना एकदा विचारतो आम्ही, मंदिर कुठे आहे, काय आहे. टाईम भेटला तर जाऊ तिथे पण तो मंदिर खूप छान होता. फ्रेंड्स, आज मी राजमाची किल्ल्याला आलते. त्याच्या टॉप व्ह्यूला मी आली आहे. हे बघा, हे कम्प्लीट व्ह्यू असा दिसत आहे इथून. टॉपचा जो मेन व्ह्यू आहे इथला, तो खूप मस्त व्ह्यू आहे इथला.
किल्ल्याची हिस्ट्री वगैरे मला जास्त काही सर्च केल्यावर इतकी कळाली नाही, जितकी कळाली तितकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केली आहे. आणि तुम्ही जेव्हा इथे कधी येताल तर खरंच ट्रेकिंगसाठी खूप बेस्ट प्लेस आहे, त्यामुळे नक्की या ट्रेकिंगसाठी म्हणलं तर तुम्ही इथे. सॉरी, हा खूप त्रास देतोय. मी जिथं जाईल तिथे येतोय तो. बघा, मी जिथं जाईल तिथे येतोयच तो. सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ह्या किल्ल्याला. खूप मस्त ट्रेक आहे आणि यायचा रस्ता पण खूप छान आहे. फक्त विथ सेफ्टी या, म्हणजे आत यायचा रस्ता खूपच खराब आहे, खूपच खराब आहे लिटरली. त्यामुळे त्याच विचाराने या की येताना बाईकच घेऊन या, बाईक किंवा कार. आणि एकटे कधी येऊ नका, कारण आतमध्ये येताना कोणीच नसतं. म्हणजे सीझन पावसाळ्या वगैरे त्यावेळेस असतील लोक, पण नॉर्मल टाईमला इथे कोणीच नसतं. सो ग्रुपने या, एकटे येऊ नका. चला मग. थोडं बाहेर पाहिजे, इथून बरोबर. अरे जाताना फक्त हे असं नॉर्मल खाली हे त्यांना बघायचं असेल तरच या म्हणा, तर थकतील खूप. हे फक्त हे बुरुजचा मेन खालचा भाग आहे मित्रांनो. हा मस्त होता, बुरुजचा मेन भाग आहे, इथून दिसतो तो. इथे काय आहे बघूयात आपण अजून बघण्यासारखं. काही नाही रे, बुरुजावर बुरुज आहे, नका येऊ म्हणताना. ये, इथून रस्ता आहे, ऐक ना, इथे नाही रस्ता. ए निकी, नको जाऊ खाली. ए खाली नका जाऊ, नका येऊ. इथे सगळं कम्प्लीट गड, म्हणजे थोडे पायऱ्या राहिलेत बाकी. थोडं नाही, भरपूरच राहिलं. भरपूर नाही, थोडेच पायऱ्या राहिले, त्याच्या काही ऐकू नका. आम्ही बाहेर जातो.